हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज दिनांक 15 मे 2024. सगळ्यांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावेत. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. सर्वांना नमस्कार. आज आपण योग ग्रंथ पाठातला 13वा पाठ घेतो आणि ध्यान पाठातला हा दुसरा पाठ आहे. आणि आजच्या पाठाचं शीर्षक आहे शरीराशी संवाद. सुरुवातीला प्रार्थना नेहमीप्रमाणे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आपण मागचा पाठाचा थोडा अगदी धावता आढावा घ्यायचा म्हटला किंवा सांधेजोड करायची म्हटली तर एवढं होतं की आपली शक्ती मर्यादित आहे. आपण ताणतणावात आणि आपल्या षड्विकारांच्या काही प्रमाणात अतिरेक झाला तर ती शक्ती उधळत असतो आणि त्यामुळे आपल्यात आणि आपल्या पेशी मनामध्ये संघर्ष निर्माण होत असतो. त्यामुळे जे परिणाम भोगायला लागतात ते थोडक्यात असे की आयुष्य एक तर कमी होतं किंवा आयुष्य दुःखी होतं. मृत्यूनंतर अधिक वेदना होतात. थोडक्यात आपली जी संचित शक्ती असते ही आपल्याला जन्मल्या क्षणी मिळालेली असते ती मूळ उपलब्ध जीवनशक्ती सतत खर्च होत असते. अगदी जन्मल्यापासून ती शक्ती खर्च होत असते आणि शेवटपर्यंत फिरजावत असते. आपल्याला वाटतं की आपण तरुण होतो किंवा मुलगा मोठा होतो म्हणजे तरुण होतो, शक्ती वाढते. तसं नाही, शक्ती खर्च करत असते. आणि म्हणून ते म्हणतात की इंग्लिशमध्ये म्हणतात की 3 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला चाइल्ड इज 3 years old असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक माणूस जसजसा दिवस जातो तसतसा तो मृत्यूकडे जात असतो किंवा म्हातारा होत असतो. आता ही जी शक्ती आहे ही शक्ती कुठे आहे तर ह्याच्यावर स्वामीजींनी आपल्या पाठतळाच्या तळाशी म्हणजे पाठीचा जो कणा आहे त्या कणाच्या तळाशी 2 कुंडांची कल्पना केलेली आहे. आणि या एका कुंडात कुंडलिनी शक्ती असते. कुंड याचा अर्थ काही म्हणजे कंटेनर असं की त्याच्यामध्ये एका कुंडामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, कुंडलिनी, आणि दुसरी विद्युल्लिनी शक्ती आहे. आता त्याच्याबद्दल माहिती आपण नंतर बघूया. कुंडात लीन झालेली म्हणजे ती शांत असलेली, उपलब्ध नसलेली अशी जी शक्ती आहे, अप्रकट शक्ती आहे, त्याला कुंडलिनी शक्ती असं म्हटलंय. जी आपल्याला भासत नाही, आपल्याला कळत नाही, आपल्याला प्रगट होत नाही, ती शांतपणे तिथे पडून असते. आणि दुसरी विद्युल्लिनी शक्ती ती जी उपलब्ध असते ती आपल्याला आयुष्यभर वापरायला लागते. आपण काम करताना किंवा वेगळ्या वेगळ्या व्यवहार करताना आपली ती जशी पोटेन्शियल म्हणजे कुंडलिनी शक्ती शांत असते तशी ही थोड्या प्रमाणात अशांत असते, ही प्रकट असते. आता आणि ह्या प्राणशक्तीचं किंवा विद्युल्लिनी शक्तीचं वरवरचं माप म्हणजे नाडीगती. म्हणजे शरीरात सगळ्या अनेक प्रकारच्या गती आहेत आपल्याला माहिती आहे, परंतु सर्वात सोपं जे आपल्याला कळू शकतं ते नाडीगती. म्हणजे आपण आपल्या नाडीवर पल्सवर हात ठेवून आपली नाडीगती मोजू शकतो. आता षड्विकारात
वेगळ्या वेगळ्या विकारात, वेगळ्या वेगळ्या इच्छामध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रयत्नामध्ये, अनेक गोष्टी भोगताना, शिकताना, जीवनभर आपण ज्या काही विविध प्रक्रिया करत असतो ते करत असताना आपली शक्ती जात असते. आणि ही शक्ती जेव्हा जात असते तेव्हा आपल्या शक्तीचा व्यय होत असतो. परंतु ध्यानाच्या जर का शांत स्थितीत आपण जाऊ शकलो तर ही शक्तीची बचत होऊ शकते, बचत होते. आणि शक्ती मिळण्याची सोय नाही, परंतु शक्ती जर का वाचवली, आपण बचत केली, तर शक्ती इनडायरेक्टली आपल्याला मिळते. आणि ध्यानामध्ये दुसरी एक गोष्ट होते की ध्यानासाठी, ध्यान लागण्यासाठी आपल्याला ही विद्युल्लनी शांत होण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. कारण आपण शांत बसल्याशिवाय आपल्याला ध्यान लागत नाही. हा जो भाग आहे हा आपण लक्षात घेऊया. आता ही जी आपली विद्युल्लनी शक्ती आहे, ज्याला आपण जीवनशक्ती म्हणू, विद्युल्लनी हा शब्द जर का अवघड वाटत असेल, जीवनशक्ती म्हणू किंवा प्राणशक्ती म्हणलं तर ती शक्ती जी आहे ती जपून वापरली पाहिजे. आणि ह्याचाच अर्थ की आपले शक्ती घालवणारे जे विचार आहेत ते कमी केले पाहिजे. शक्ती कशाने जाते? षड्विकाराने जाते, अहंकाराने जाते, ईर्षेने जाते, द्वेषाने जाते, अशा सगळ्या अनेक गोष्टीमुळे जाते. तर हे सगळे अहंकार आणि हे एकदम शक्य आहे का? नाही. तर टप्प्याटप्प्याने, म्हणजे जशी आपण सुरुवात 1.25% करतो तशी 1.25% आपले अहंकार, षड्विकार सुरू करण्याची, कमी करण्याची सुरुवात केली पाहिजे. आणि मग हळूहळू जसं येईल तर 12.5%, 12.5%, 25% असं हे वाढवत नाही. आणि याला साधना म्हणतात. आणि सहाय्याने आपण हा शक्तिव्यय जेव्हा कमी करू आणि एका स्टेजला जर का विद्युल्लनी आपण शांत करू शकलो, ते जे आपल्याला ध्यानात करायचं असतं, तेव्हा ती दुसरी जी शक्ती, जी सुप्त असते, ती जागृत झाल्यासारखी वाटते, जागृत होते. आणि मग, कारण स्वामीजींनी असं म्हटलं की एक स्थिर आणि एक पाय, आपण सुरुवातीपासून म्हणतो की प्रगतीसाठी एक पाय स्थिर लागतो, पुढे जायचं असेल तर एक पाय हवेत लागतो, तो टेकला की दुसरा जातो. थोडक्यात एक शांत आणि एक जागृत. आता जसं हे असतं तुमचं जातं असतं, जात्यावर एक स्थळी जातं, म्हणजे हल्ली विशेष वापरत नाही पण पूर्वी वापरायचे. त्याची खालची तळी स्थिर असते आणि वरची तळी त्याच्यावर फिरवली जाते. अशी एक तळी फिरते आणि दुसरी स्थिर. त्यामुळे कुंडलिनी केव्हा जागृत होईल? जेव्हा विद्युल्लनी शांत होईल तेव्हा. आणि म्हणून ध्यानाच्या प्रक्रियेला सुरुवात करताना आपल्याला कुंडलिनी शांत करायची असते. अर्थात आपल्या शरीरातली गती शांत करायची असते, आपलं मन शांत करायचं असतं, चित्त शांत करायचं असतं. आणि ती जसजशी होईल तसतशी ही कुंडलिनी शक्ती एक एक चक्रातून वर येतं. आणि तो जो शरीराशी संवादाचा ध्यान आहे, त्या ध्यान साधनेने आपल्याला अध्यात्म साधनेचा अंतर्प्रवास घडू शकतो. म्हणजे आपण सगळा बाह्य विचार करत असतो, आपल्या शरीराकडे केव्हा बघणं होतं शांतपणे? तेव्हा ध्यानाच्या प्रक्रियेत बघणं होतं. आता हे जे सगळं आपण आता बघतोय त्याचा थोडासा जर का गीतेचा भाग बघितला तो असा आहे. पातंजली योग सूत्र आहे, पातंजलीने अष्टांग योग दिलेला आहे. त्याच्यात त्यांनी हे योगाचं पहिलं सूत्र दिलेलं आहे की चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्ती निरोध हे न योग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता एक चित्तवृत्ती म्हणजे काय? आता इथे हा वेदांत शास्त्र येतं, इथे विज्ञान नाही, कारण या सगळ्या थोड्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, परंतु त्या उपयुक्त आहेत आणि त्याच्यातूनच अनेक पद्धतीने आपल्याली आध्यात्मिक प्रगती घडू शकते. तर आपल्या सगळ्यामध्ये एक अंतःकरण नावाची गोष्ट आहे. अंतःकरण म्हणजे काय? तर अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. संकल्प विकल्पात्मक जी वृत्ती असते त्याला मन म्हणतात. निश्चयात्मक जी वृत्ती असते ती बुद्धी म्हणतात त्याला. म्हणजे मनामध्ये होतं हे करू, ते करू, ते करू, ते करू, असं करू, तसं करू, आणि मग त्याच्यावर विचार करून जो निर्णय घेतला जातो अंतःकरणात त्याला बुद्धी म्हणतात. आता हे वेगळे भाग नाही आहेत. अंतःकरण ही सुद्धा एक काय म्हणतात तशी बसवलेली घडी आहे आणि त्याच्यात असलेल्या ह्या 4 गोष्टी आहेत. नंतर एकदा मन एखाद्या कुठल्याही गोष्टीवर स्थिर झालं, कुठली इच्छा स्थिर झाली, बुद्धीचा निर्णय झाला आणि त्याच इम्प्लिमेंटेशन म्हणजे अनुसंधान झालं, की अनुसंधान वृत्तीला चित्त म्हणतात.
आणि ह्या सगळ्याबद्दल मी आणि मी करतो हा अभिमानात्मक वृत्ती असते, त्याला अहंकार म्हणतात थोडक्यात. हे आपण ह्या योग ग्रंथांच्या विवेचनामध्ये अधिक नीट नंतर समजून घेऊया. आता अंतःकरणाचा विशेष असा आहे की त्याच्यामध्ये कल्पना, भावना, विचार, आठवणी या सगळ्यांचे तरंग येत असतात. म्हणजे आपल्या आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये त्याच्या सुप्त ठिकाणी किंवा त्याच्या अंतर्स्थितीमध्ये अनेक स्मृती असतात. त्या स्मृतींच्या तरंगावरून मग अनेक कल्पना, भावना, विचार आपल्याला येत असतात आणि ह्या तरंगांना वृत्ती असं म्हणतात. आता अंतःकरणातली आपली सध्याची ताजी वृत्ती काय आहे ती समजवून ती हळूहळू शांत करायची. म्हणजेच वृत्ती शांत केली की हळूहळू चित्त शांत होतं. चित्त शांत झालं की मनबुद्धी शांत होते आणि अशा पद्धतीने ध्यानाची सुरुवात होते. म्हणून योग चित्तवृत्ती निरोधन याचा अर्थ असा की आपण हळूहळू मनाला समजवत आपल्या मनाची आपणच बातमी काढत किंवा आपणच मनाला समजून घेऊन ते मन शांत करायचं. आता ही एकदम शांती होणार आहे का? तर नाही होणार. वाढतं वय असतं, वयस्कर माणसाला सुद्धा ध्यान लगेच लागेल असं सांगता येत नाही. कारण वय वाढलं तर शरीराची शक्ती कमी होते, प्राणशक्ती कमी होते किंवा विद्युतनी शक्ती आपण जी म्हणतो ती कमी होते. पण मनाची काही भोगण्याची इच्छा संपत नाही आणि त्यामुळे ती मनाची इच्छा संपत नाही. म्हणून एकदम मन शांत होत नाही, पण हळूहळू आत्मपरीक्षण करत मनाचा वेग, मनाची गती कमी करायचा हा ध्यानाचा अभ्यास आहे. आता हे तुझं चित्त आहे ते कसं आहे की मन आपल्याला समजतं, बुद्धी एक वेळ आपल्याला समजते, परंतु चित्त म्हणजे काय की मनस्थिती. मन एखाद्या गोष्टीवर स्थिर झालं त्याला अनुसंधानात्मक वृत्ती म्हणतात त्याला, की ते एका ठिकाणी स्थिर झालं की त्याला चित्त म्हणतात. आपण म्हणतो माझी मनस्थिती ठीक नाही किंवा आपण म्हणतो माझं चित्त ठीक नाही. आता हे चित्त जे आहे ते चित्त म्हणजे एक मनाची कुठल्या तरी गोष्ट करण्यासाठी स्थिर झालेली वृत्ती. आपण ऐकलं असेल, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे ती कुठेही पक्षी आकाशात कुठेही फिरत असला तरी त्या घारीचं लक्ष असतं पिलापाशी. म्हणजे त्या घरट्यात जे तिचं छोटं बाळ पिल्लू असतं त्याच्यासाठी. यथा चित्तम तथा वाचो यथा वाचस्तथा क्रिया चित्ते वाची क्रिया यांच्या साधूनामे एक रूपता. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये चित्त आपण बघतो किंवा आपण म्हणतो माझं चित्त ठिकाणावर नाही. चित्त दुश्चित झालेलं असतं. मना क्रियेविण नाना परी बोली देते परिचित्त दुश्चित ते लाजविते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसेनी पावे. मनाचा श्लोक मधला 104वा श्लोक आहे. ह्या ठिकाणी चित्ताची कल्पना आपल्याला येते. चित्त म्हणजे थोडक्यात आपली त्यावेळेची मनस्थिती असं आता समजून घ्यायला आपल्याला हरकत नाही. आणि ही मनस्थिती झाल्यानंतर ही मनस्थितीच्या पूर्तीसाठी वेगळ्या वेगळ्या ज्या इच्छेचे तरंग निर्माण होतात त्याला वृत्ती असं म्हणतात. तर ही वृत्ती समजून हळूहळू त्या वृत्ती शांत करून, चित्त शांत करून आणि पुढे आपल्याला मन आणि बुद्धी शांत करून मग अहंकार शांत होईल आणि आपल्याला ध्यान लागेल. अशी ती पद्धती आहे. आता ही जी विद्युल्लिनी शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, ती आपण असं म्हटलं की ती जन्माच्या सुरुवातीला एक ठराविक स्टॉक असतो याचा. आपल्या जन्ममृत्यू मोक्ष विज्ञान या पुस्तकामध्ये किंवा या अभ्यासवर्गामध्ये हे सगळं दिलेलं आहे. आज आपल्याला तेवढं सगळं व्यवस्थित समजून नाही घ्यायचं, परंतु आपण असं म्हणतो की जीवनशक्ती जी असते ती स्थिर असते. मग आपण म्हणतो की चांगलं अन्न खाल्लं की अन्नाने शक्ती मिळते आपल्याला. तसं अन्नानी शक्ती मिळते हे जरी खरं असलं तरी ती जीवनशक्ती नाहीये, प्राणशक्ती नाही, विद्युल्लिनी शक्ती नाहीये. कारण जर का जीवनशक्ती अन्नाने मिळालं असतं तर माणसं अन्न खाऊन अमर झाली असती. आणि स्वामीजी म्हणतात श्रीमंत माणसांनी तर व्हिटॅमिनच्या गोळ्यांची उसळ सुद्धा खाल्ली असती. म्हणजे काय, व्हिटॅमिनच्या गोळ्या म्हणजे सगळीच जीवनशक्ती. तर तसं ते होत नाही. उलट अन्न खाल्लं की अन्न पचनात आपली जी शक्ती असते, मूळ शक्ती ती खर्च होत असते.
आणि मग आपल्याला ध्यानात शक्ती मिळण्याचा अर्थ काय, तर शक्ती मिळत नाही, आपली जी शक्ती खर्च होत असते ती वाचते, त्याला ध्यान म्हणतात. आणि दुसरा आणखीन एक उत्कृष्ट आपल्याला अनुभव रोजचाच आहे, प्रत्येकाला आहे आणि तो आवश्यक आहे, तो असा की आपल्याला झोपेत पण छान शक्ती मिळते. आणि आपण बघितलं की झोप आणि ध्यानमध्ये फरक एवढाच आहे की हेतूच आहे. नाईलाजाने येते ती झोप आणि इलाजाने घेतलेली झोप म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये आपण जागृत असतो, झोपेमध्ये आपण जागृत नसतो. आता ह्या पद्धतीने अंतःकरण आपण समजून घेतलं, स्मृती, वृत्ती, चित्त, ह्या थोडक्यात आता एकदम हा विषय पटकन समजण्यासारखा नाही, परंतु आत्ताच्या पुरता आपण हा समजून घेतलेला आहे. आता ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे आपण मनाने शांत होणं. शांत कधी होतं, आपलं मन कायम चंचलतेने विविध गोष्टींचा विचार करत असतं. तर ही विचाररहित अवस्था प्राप्त करणं हे ध्यानाचं ध्येय आहे. ते एकदम होणार नाही, आपण बघितलं. आणि ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत, परंतु जर का आपला चंचल स्वभाव असेल असं आपल्याला वाटत असेल तर आपण श्वासावर एकाग्रता करावी असं सुचवलेलं आहे. आणि आपला चंचल स्वभाव नाहीये, आपला स्थिर स्वभाव आहे, आपण कुठलीही गोष्ट ठरवली तर त्या पद्धतीने त्याच्यावर स्थिर राहू शकतो. तर भ्रूमध्यावर एकाग्रता करा सांगितली. भ्रूमध्याचा अर्थ आपल्या दोन भुवय आहेत त्याच्या मधला जो भाग असतो कपाळाचा, तिथे एकाग्रता. आता ही जी वृत्तीची स्थिरता येण्यासाठी किंवा आपलं मन हळूहळू पण चटकन शांत होण्यासाठी आपल्याला ध्यान अर्धा तास करायचं असेल किंवा 20 मिनिटं करायचं असेल तर बाकीचा जागृतीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आपलं चांगलं वर्तन व्हायला पाहिजे. म्हणून आपण निस्वार्थ काम आणि सत्कृत्य या बऱ्याच पाठामध्ये आपण बघितलं, वर्तनाच्या ज्या पथ्य आहेत ती बघितली. म्हणजे चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्मयोग, चित्त शांतीसाठी निष्काम उपासना आणि शुद्ध आणि शांत चित्त साधनेने प्रगती करून आपण अंतिम ध्येय गाठू शकतो. जे अंतिम ध्येय अध्यात्मात आत्मज्ञान किंवा आत्मज्ञान प्राप्ती किंवा आत्मज्ञान अनुभव हे सांगितलेलं. आणि आपण निष्काम कर्म किंवा जे त्याग कर्म किंवा सत्कर्म आपण जे म्हणतो, चांगल्या हेतूसाठी केलेलं कर्म, त्या कर्म साधनेला, कृतीला शांती साधनेची जोड कशी देता येईल ह्याचा सगळ्याचा अभ्यास योग ग्रंथात सांगितलेल्या शरीराशी संवाद या ध्यान पद्धतीच्या रूपाने आपण या पाठात करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आज जेवढं होईल तेवढं आपण करूया, पुढचा भाग पुढे जाईल. परंतु एक आपण बघतोय की कर्म साधना, कृती साधना जी कवरच्या करायची असते आणि त्याला शांती साधनेची जोड, आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पद्धतीने आपली सुधारणा किंवा आपली प्रगती, आपली क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. आता मनशक्तीने वेगळ्या वेगळ्या ध्यान पद्धती सुचवलेल्या आहेत. कुंडलिनी ध्यान किंवा शरीराच्या मनाशी संवाद हा जो आपण प्रकार बघणार आहोत त्याच्यामध्ये स्वामीजींनी कुंडलिनी ध्यानाला हे पेशी विज्ञानाचं शास्त्र जोडलेलं आहे. ते कसं ते आपण बघणार आहोत. ती एक पद्धत आहे. ओंकार ध्यान म्हणजे ओंकारावर सुद्धा आपण ध्यान करू शकतो. आणि आपल्याला आठवत असेल ह्याचा ही पाठमाला आपण सुरू केली, त्या पहिल्या पाठामध्ये आपण ओंकार ध्यान अशाच पद्धतीने घेतलं होतं. श्वासावर एकाग्रता करून सुद्धा काही पद्धतीने आपल्याला ध्यान नाही, परंतु ती त्याच्या ध्यानाच्या अगोदरची जी आहे त्या पातंजलीचं पहिलं की धारणा ज्याला म्हणतात, ती धारणा बऱ्यापैकी साधता येते आणि धारणेनंतर मग ध्यान साधता येते. म्हणजे श्वासावर एकाग्रता हाही एक ध्यानाची पद्धत असू शकते. किंवा आपापल्या स्वभावाप्रमाणे काय पद्धतीने कुठल्या प्रतीकावर एकाग्रता करायची याच्या 16 सोप्या पद्धती मनशक्तीने विकसित केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल पुस्तक आहे, मार्गदर्शन आहे, सगळं आहे. तर अशा अनेक पद्धती आहेत. त्यातला गायडेड मेडिटेशन म्हणजे शरीराशी मनाशी संवाद, एक ठराविक पद्धतीने आपण आपल्या शरीराशी संवाद करायचा आणि त्यातून षटचक्र ध्यानाचा उपयोग करायचा, अशी ही पद्धत आहे. आता या ठिकाणी मी आपल्याला एक हे शेअर करतो. फिगर दिसते ना आपल्याला? हॅलो, हो दिसते काका, दिसते. ओके ओके, दिसते. आता ही फिगर फक्त आपण पुढे ठेवूया आणि बाकीचा जो भाग आहे तो समजून घेऊया.
आता ह्या ठिकाणी शरीराशी संवाद एक अपूर्व ध्यान पद्धती आणि आपण जो पहिला ग्रंथ आहे विषय या योग ग्रंथाचा विषय योग, त्याच्यामध्ये जी पद्धत दिली आहे किंवा त्याच्याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती थोडीफार आपण बघणार आहोत. ध्यानशक्ती मिळवण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे शरीरामध्ये जी 6 शक्तिस्थानं कल्पलेली आहेत त्यावर एकाग्र होऊन 7व्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणं म्हणजे ध्यान प्रक्रिया आहे. आता ही 7 स्थानं कुठली आहेत? ती सर्वात खालचं पाठकाण्याच्या खाली मूलाधार चक्र. बघा, एकीकडे तुम्हाला ती ज्ञानाची फिगर आहे आणि एकीकडे आपण थोडंसं शरीराची रचना पण दाखवलेली आहे. त्याच्यात मूलाधार चक्र तुम्हाला दिसेल सर्वात खाली. पहिल्याच्या वर म्हणजे पाठकाणाचा जो तळ असतो त्याच्यापासून वर, परंतु बेंबीच्या मध्ये असं स्वाधिष्ठान चक्र आहे. बरोबर बेंबीच्या भागात नाभी किंवा मणिपूर चक्र आहे. त्याच्यानंतर हृदयाजवळ अनाहत चक्र आहे. त्याच्यानंतर कंठाजवळ म्हणजे आपल्या गळ्याजवळ विशुद्ध चक्र आहे. भिवयांच्या मध्ये मेंदूच्या भागामध्ये आज्ञा चक्र आहे आणि सहस्त्रार चक्र किंवा शून्य चक्र हे वरच्या भागात आहे. एकदम शून्य चक्र डाव्या बाजूला जी फिगर आहे त्याच्यामध्ये दाखवलंय बघा, शून्य चक्र सहस्त्रार चक्र. ही 7 चक्र आहे. आता ही 7 चक्र आहेत आपण म्हणतो म्हणजे काय शरीराचं डिसेक्शन केलं तर डॉक्टरना ते दिसतात का? तर नाही दिसत. ही चक्र दिसणार नाही, परंतु ही मानीव आहेत आणि अशा पद्धतीने त्याचं खूप महत्व पण आहे. कारण काही प्रमाणात जी प्लेक्सेस म्हणून जी शरीरशास्त्राने शोधून काढलेली आहेत त्याच्याशी मिळती जुळती आहेत. अर्थात तो आज आपला विषय नाहीये. आता हळूहळू एक एक चक्रातून ही साधना वरती न्यायची असते. म्हणजे मूलाधार चक्रापासून सुरुवात करून हळूहळू साधना वरती जायचं असं आहे. ते आपण पुढे बघूया. आता साधना एखाद्या चक्रापाशी थोड्या वेळ थांबायला ती चक्र मुळात आहेत का? चक्र अदृश्य आहेत तर त्यावर साधना कशी करायची? योगाची षटचक्र आणि षडविकारांचा काही संबंध आहे का? शरीरशास्त्रामध्ये 6 चक्र दाखवलेली आहेत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतात आणि ह्या सगळ्याची अत्यंत लॉजिकल तर्कशुद्ध माहिती भाग्ययोग, श्रद्धायोग, बुद्धियोग या सगळ्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. परंतु ती आज आपण समजून न घेता स्वामीजींनीच प्रत्येक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हा सगळा ज्ञानमार्ग आहे, तुम्हाला तो समजून घ्या, जरूर आवश्यक आहे तो घ्या तो. परंतु जर का तुम्हाला या ज्ञानमार्गाने जायचं नसेल तर श्रद्धा मार्गानेही तुम्ही तो लाभ घेऊ शकता. म्हणजे एकतर हे सगळं समजावून घ्या किंवा त्या विश्वास ठेवा की हो ठीक आहे ही चक्र आहेत आणि ह्या चक्रावर आपल्याला ध्यान करायचं आहे. तर आपण सुरुवातीला कारण तशी ती प्रूव्ह करता येत नाही, त्याच्यावर आर्ग्युमेंट्स खूप करता येतील, सांगता येतील आणि तसंच केलेलं आहे आणि वेगळे वेगळे त्यांनी मुद्दे पण दिलेले आहेत. परंतु ते आज आपण बघणार नाहीये. आपण स्वामीजीने म्हटलं तर एक तर पूर्ण ज्ञान घ्या किंवा पूर्ण श्रद्धेने सुरुवात करा आणि तुम्हाला खात्रीने एक अपूर्व प्रत्यय येईल. पण प्रत्ययाची वाट बघू नका हे पण सांगितलेलं आहे. आता ह्या संबंधीच्या महत्वाच्या सूचना आहेत त्या मी आपल्याला सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची जी प्राथमिक माहिती आहे ती रेकॉर्डेड माहिती आहे ती ऐकायची आणि वेळ झाला तर आपल्याला ध्यान प्रक्रिया सुद्धा आज करायची. त्याच्या महत्वाच्या पूर्वसूचना काय काय आहेत? मागेच मी सांगितलं होतं की ही पुस्तकं आपल्याला वाचायला पाहिजेत. ही जी योगाची पुस्तकं आहेत, योग ग्रंथ आहेत ते आपल्याला वाचायला पाहिजेत. तर स्वामीजी म्हणतात प्रथम पुस्तक वाचून किंवा अगदीच वाचणं शक्य नसेल तर ही इथे चाललेली आपली माहिती ऐकून स्वतःच्या मनाची जास्तीत जास्त बुद्धिनिष्ठ बैठक तयार करायची. म्हणजे कुठल्याही अंधश्रद्धेने करायचं नाही, समजून घ्यायचं आणि करायचं. प्रत्यक्ष ध्यान धारणेची बैठक जमवण्यापूर्वी प्रार्थनेचे शब्द वाचणं किंवा ऐकणं हे सुरुवातीच्या काळात करावं. प्रार्थना म्हणजे काय? ही ध्यानाची जी कॉमेंट्री आहे त्या ध्यान कॉमेंट्री जे आहे ते शब्द थोडे आधी ऐकले, आधी वाचले आणि सुरुवातीच्या काळात हे सगळं केलं आणि तो आपल्याला जर का आशय लक्षात ठेवला तर अधिक चांगलं होतं. प्रत्यक्ष ध्यान धारण्याच्या वेळात सर्व संकल्प प्रतिर्क रूप मंत्रात आणावे. म्हणजे हे सगळे जे संकल्प आहेत ते आपल्या मनाचे किंवा आपल्या जे काही ध्यान धारणेच्या वेळेला करायचे ते सगळे मंत्रात आणावे. कारण त्यावेळेला
हा तुमचा गायत्री मंत्राचा उपयोग केलेला आहे. नंतर सुरुवातीला प्रथम गायत्री, नंतर 1 वेळा किंवा 6 वेळा ओहम सोहम ही प्रश्न तर प्रत्यक्ष म्हणजे होणार असं नाही, प्रत्येक वेळेला बैठकीत ती होतीलच असं नाही. पण हे आपण आपल्या मनामध्ये ही घडी बसवून ठेवली पाहिजे की आपल्याला गायत्री मंत्राचा उपाय करायचा आहे. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे, कोहम, उत्तर द्यायचं आहे सोहम, आणि त्याचा अर्थ काय हे सगळं थोडा पूर्व अभ्यास असेल तर अधिक चांगलं होईल. तुमची साधना या चक्रातून जशी वर जात राहील, तुमची म्हणजे आपली सगळ्यांची, स्वामीजी त्याच्यात तुमची म्हटलंय म्हणून मी तुमची वाचतोय, तशी शब्दशून्य सहजता आपल्याला आपोआप मोहक वाटायला लागेल. परंतु ती तशी वाटावी याबद्दल असाही हट्ट धरू नका. सहजतेने आपोआप हळूहळू आपली अनुभव शक्ती आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. आणि हा प्रयत्न करत असताना शेवटी हा प्रयत्न सुद्धा सोडायचा आहे असतो. शेवटच्या चक्रामध्ये इथे शरणागती लागते, ही अत्युच्च पातळी असते, आणि त्याच्या पुढचे बाकी आपल्याला प्रयत्न काही करायचे नसतात. ते निसर्गात काय होईल ते घडून जाईल. अर्थात आपण बघितलेलं आहे की सत्संकल्प पाहिजे आणि त्याप्रमाणे वर्तन पाहिजे. म्हणजे ध्यानाची समता स्थिती साधायची असेल तर बाहेरच्या संमतीसाठी संकल्प केला पाहिजे. जेव्हा 6.25% आपण जो म्हणतो किंवा जास्त तो असेल तो योजनाबद्ध असला पाहिजे. दुसऱ्यासाठी समाजासाठी काही चांगल्या करण्याचा निश्चय उच्चारला पाहिजे. त्यांनी आपले मनातले बाह्य विकल्प कमी होतात. आणि ध्यानाला बसण्यापूर्वी तुम्हाला ज्याचा निस्वार्थ पटला आहे अशा कुठल्याही त्यागी, देशभक्त, मानवताप्रेमी व्यक्तीचे, देवतेचे, प्रतीकाचे, गुरुचे, आकृतीचे स्मरण करायला हरकत नाही, कारण त्यांनी आपली मनोभूमिका अधिक अनुकूल होते. आता ध्यानस्थान दिलेलं आहे, हे ध्यानस्थानाचं मी वर्णन वाटतोय, परंतु ते आपल्याला काही मिळेल असं नाही प्रत्येकाला, किंवा जवळजवळ अशक्यच आहे. ध्यानाला आसनावर बसावं, दोन्ही बाजूने निवांत, किमान 30 सेंटीमीटर जाड भिंत असलेली कुटी निवडावी. ध्यानस्थळ शक्य तेवढं शांत असावे. वेळ शांत असावी म्हणजे पहाटेची उत्तम. जमेल असं नाही, परंतु ती चांगली आहे. कितीही काळजी घेतली तरी भरकटणारं मन सूक्ष्म आवाजाने भ्रमित होतं. भरकटणाऱ्या मनाला कितीही शांत ठेवलं तरी ते भरकटत राहतं. तेव्हा यासाठी सगळी पुरेशी काळजी घ्यायची. शांत ठिकाण, आजूबाजूचे वास, आवाज हे सगळं शेवटी असलं तरी आपण मनाच्या निश्चयाने ते बाजूला सारायचं असतं. बैठकीचं आसन पद्मासन किंवा सुखासन असावं. आता ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसायला हरकत नाही. पाठीचा कडा ताठ ठेवावा, तसाच तो ठेवायचा प्रयत्न असावा. पण ध्यानाच्या सहजावस्थेमध्ये पाठीचा थोडाफार तोल धरला तरी चालेल. आसन बैठक जमल्यावर डोळे अर्धवट मिटा. बुबळे नाकाच्या शेंड्याच्या बाजूने राहू देत. म्हणजे नाकाच्या शेंड्याकडे बुबळे ठेवा. याचा अर्थ शेंडा पाहत राहायचा असं नाही, फक्त ती त्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि ह्या सगळ्या क्रियेमध्ये डोळे मिटले तरी फार चिंता करू नये. तेज आणि शून्य अशा ध्यानाच्या 3 अवस्था संकल्पना राखाव्यात. गती, अधिगती असते, नंतर तेज येतं आणि हळूहळू पण शून्य होतं. अशा 3 अवस्थांमध्ये हा प्रवास करावा. त्या चक्र त्या अवस्थेतून जाताना त्या मानसिक पातळीवर चढावं. ती कुठली मानसिक पातळी, काय त्याची कॉमेंट्री आहे, त्याप्रमाणे आपण विचार करावा. आपली निरपेक्ष अवस्था वाढवत जावी आणि शेवटी अखेर पूर्ण निरपेक्षतेचा अनुभव घ्यावा. एकाग्रता करताना सुरुवातीला काही मन शून्य होत नाही, म्हणून हळूहळू ते शांत होतं. कुठल्या तरी निमित्ताने, तेज म्हणा, नाद म्हणा, वर्ण म्हणा, मंत्र म्हणा, हे सगळं जे आहे निमित्तासाठी असतं. आणि एकाच्या अनुभवाच्या शिड्या दुसऱ्याला उपयोगी पडत नाहीत. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, या मर्यादा लक्षात घ्या. आणि म्हणून माझं असं झालं, तुझं असं झालं अशी चर्चा करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला काही ज्या सांगितलेल्या कल्पना असतात त्या डोळ्यासमोर आणायला लागतात आणि मनाला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडं गुंतवावं लागतं. आपण शरीरातल्या खालपासून वरपर्यंत चौकातून महत्वाच्या चक्रातून चाललो आहे ही कल्पना आहे, पण त्यात अवास्तव काय नाही. तुमचा निश्चय
शक्तीचं तेज वर येत आहे आणि ते तुम्ही पाहत आहात, तुम्ही द्रष्टा आहात, ही सुद्धा एक कल्पना आहे. ही दुसरी पायरी आहे. आधी आपण चौकातून चाललोय असं करूया, आपण कल्पना करायची. त्याच्यानंतर खालपासून शक्तीचं तेज वर येत आहे अशी कल्पना करायची. आणि हळूहळू हा सगळा जो दिष्ट्याचा भाग आहे, दृष्टेपणा, तोही लोपून जाईल आणि हळूहळू सहजतेची तिसरी पायरी येईल आणि मग आपलं मन हळूहळू शांत होऊ शकेल. आता ह्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये दिलेल्या सूचना निर्घोत आहे, चांगल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही डेंजर नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही धोका नाहीये. परंतु उगाच ती कुंडलिनी जागृतीचा बऱ्याच लोकांना क्रेज असतो, तर ते काही करण्याची गरज नाही. कुंडलीचे काही धोके पण असतात. म्हणून जसं सांगितलं आहे त्याप्रमाणेच करावं. पाठ करण्याच्या ताळाशी मन एकाग्र करावं. आपण तिथे श्वासानी, मंत्रानी, मनानी कशाने तरी पोचतो आहोत. काही नाद ऐकतो आहोत, वर्ण पाहतो आहोत, काही संगीत ऐकतो आहोत, अशी कल्पना करत कुंडलिनी शक्तीचं भान राखावं. तिला मुद्दाम शेपटी धरून हलवण्याची इच्छा धरू नये. शांत निर्विकल्प राहावं. हलवण्याचीच काय, पण पाहण्याची सुद्धा कल्पना विरून जावी. जे घडेल ते सहजतेने होऊन द्यावं. जे होईल ते आपण ढवळाढवळ न करता पाहत राहावं. शांत, एकाग्र, निर्विकल्प बसणं आणि इथेच आपल्या प्रयत्नांची हद्द संपून द्यावी. याच्या पलीकडे काही प्रयत्न करू नये. थोडं अवघड पण अति अवघड नाही असं सामान्य माणसाला करता येईल आणि तसंच करावं. साधनेच्या ज्या पातळ्या सुचवलेल्या आहेत त्यात सगळीकडे सहजता असू द्यावी. घाई करू नये. नंतर पुढे आपण बघणार आहोत की स्वाधिष्ठान चक्र आणि पर्यायी प्लीहा चक्र याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु त्या आपण काही आता लक्षात घेणार नाही. त्या पुस्तकात त्यामुळे वाचा आणि त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपण नंतर समजून घेऊ शकतो. आता मन, आत्मा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपण कन्सेप्च्युअली अजून नीट समजून घेतलेल्या नाहीयेत. तर स्वामीजींनी त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की साधनेमध्ये हे आत्म्या कधी म्हटलेलं आहे, कधी हे जीवा म्हटलेलं आहे, कधी मना म्हटलेलं आहे. तर त्याचं काय म्हणते, साधनेमध्ये आत्म्याला उद्देशून जे शब्द आहेत त्याचे वास्तविक अर्थ काय आहेत. तर त्या सगळ्याचा अर्थ म्हणजे आत्मा म्हटला असेल, जीव म्हटला असेल, मन म्हटलं असेल, जे काय म्हटलं असेल ते शब्द म्हणजे ज्ञानी झालेल्या प्रज्ञावान मनाने शरीरातल्या इतर इंद्रियगत मनसमूहांना आत्म्याचा साक्षीने वळवण्याचा एक प्रयत्न असतो. म्हणजे आपलंच मन पण ज्ञानस्थितीमध्ये असलेल्या थोड्या वेगळ्या पद्धतीच्या मनाने आपल्याच मनाला वळवण्याचा, एक चांगल्या पद्धतीने वळवण्याचा, किंवा आपल्या मनाच्या शुद्धावस्थेने आपल्या मनाची शुद्ध अवस्था म्हणजे आत्मा, असं पण स्वामीजीने एका ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. तर ह्या सगळ्या संदर्भात लक्षात ठेवायचं ते एवढंच की ते आत्म्याला उद्देशून जे काही म्हटलं गेलं आहे त्याचा अर्थ सुखप्यासी मनाला वळवण्यासाठी, जागृत करण्यासाठी केलेली ही आळवणी आहे. आणि दुसऱ्या शब्दात मनाला वळवण्यासाठी तो केलेला एक प्रयत्न आहे. ह्या ध्यान अनुभवाच्या प्रयोगात पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने दाखल व्हावं. हळूहळू मन स्वतःच्या पातळीप्रमाणे अनुभव निर्माण करतं आणि तेच महत्त्वाचं असतं. थोडक्यात प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकेल. तर त्याबद्दल आपण फार उत्सुकता ठेवण्यात अर्थ नाही. आता शेवटी ते म्हणतात की सर्व प्रयत्न निश्चयाने पार पाडा. कंटाळा येणं, नकोसं वाटणं हा शत्रू तुमचा घात करेल. ज्ञान निश्चय हा तुमचा मित्र आहे. त्याच्या आधाराने आसनावर बसा. अतुल आनंदाच्या पैलतीला पोहोचण्यासाठी उत्सुक मनाने तयार व्हा. आत्मचिंतन प्रार्थना आपल्या पुस्तकात दिलेली आहे आणि आता टेप रेकॉर्डेड मेसेज सुद्धा उपलब्ध आहे. तो आपण वेळ आज मिळाला तर वाजू शकू, कारण त्याच्यात आपल्याला ध्यान करायचं आहे. 6व्या आणि आज्ञाचक्रापर्यंत साधनेच्या प्रक्रियेत पोहोचल्यावर तिथे ध्यान सूचना संपतात आणि मग तिथे अंतरात्म्याला शांतीत राहू द्या. शरीराशी सुचवलेला हा जो संवाद आहे तो ध्यानासाठी बसल्यावर
आपल्या मनामध्ये फक्त पार्श्वभूमीवर ठेवायचा असतो. म्हणजे सुरुवातीला काही काळ, काही दिवस, काही कदाचित एखाद दुसरे महिने सुद्धा ते ऐकायला लागेल, परंतु तो प्रत्येक वेळेला ऐकायलाच पाहिजे असं नाही. नंतर मन तटस्थ करून राहा, कुठलं तरी एक माध्यम निश्चित करा आणि म्हटल्याप्रमाणे श्वास, वर्ण, चक्र जे काय असेल दिसेल त्याप्रमाणे आपापली ध्यानाची पद्धत आपण नंतर बसू शकतो. मनाची जर का अस्थिरता असेल तर ध्यान साधणार नाही. मग अशा वेळी काय करायचं, आणि ती अस्थिरता असते बऱ्याच वेळा, अशा वेळी पुन्हा पुन्हा आपल्या मनाची समजूत काढायची, मनाशी बोलायचं, स्वतःशी बोलायचं, स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी, स्वतःच्या क्रमविकासासाठी हे सगळं आहे हे आपल्या मनाला पटलं, आणि मग स्वतःशी आपल्याला नीट वागायचंय. आपण ते पेशी विज्ञानामध्ये बघितलं की आपण आपल्या पेशींची, आपल्या शरीराशी सुद्धा नीट वागायला पाहिजे. तर ही जी ध्यान पद्धती आहे म्हणजे स्वतःशी आपण बोलणं आणि स्वतःला नीट वागवण्याचं आश्वासन देणं, म्हणजे आपल्या पेशींना आपण नीट वागवण्याचाच अर्थ की आपला विचार योग्य असेल आणि आपली कृती योग्य असेल. आता आपल्याला देहामध्ये जिथपर्यंत आपण आहोत, आपण जिथपर्यंत जिवंत आहोत, तिथपर्यंत आपला एकमेव आसरा प्रयत्नाचा आहे तो शरीर आहे. आणि म्हणून या शरीराला वळवणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जर का आपण वळू शकलो नाही तर आपल्या जीवनामध्ये रस येणार नाही. म्हणून स्वामीजींनी ही एक वेगळ्या प्रकारची पद्धत आपल्याला समजून सांगितली आहे. आणि हे ध्यान कधीतरी करायचं नाही, रोज आपल्याला हे ध्यान करायला पाहिजे. आणि स्वामीजी म्हणतात की जर का तुम्ही संसारिक असाल, संसारिक जीवनात असाल, तुमच्या काही जबाबदाऱ्या असतील, तर ध्यानामध्ये अतिशय गुंतून पण जाणं चांगलं नाही. म्हणून ज्यांची परिस्थिती अशी आहे की ते अधिक करते ते जास्त वेळ करू शकतात आणि ध्यानाचा अधिक आनंद घेऊ शकतात. परंतु संसारी माणसाने मर्यादित ध्यान करावं असं पण त्यांनी दिलेलं आहे. आपल्या बुद्धीला पटवीत शक्ती मिळवण्याची एक स्वावलंबी प्रक्रिया आहे. नीट केली तर धोक्याचा प्रश्न उरत नाही. काय लागतं, फक्त थोडंसं वर्तनातलं त्यागपथ्य, थोडंसं चिंतन, त्याचं पथ्य, आणि हे सगळं आपण निश्चयपूर्वक केलं तर ह्या ध्यानाच्या जोडीने आपण सुखाच्या शिखरावर सुद्धा जाऊ. जगातली सुखता आपण जिंकू शकूच, पण जी सुख आपल्याला जिंकू शकणार नाहीत अशी गोड अवस्था सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. थोडक्यात ध्यानाचा अनुभव हा शब्दातीत असतो, तो वैयक्तिक असतो आणि तो हळूहळू आपल्याला स्वतःला समजतो. आता या पार्श्वभूमीवर आपण ध्यानाचं प्रास्ताविक जे योगग्रंथामध्ये दिलेलं आहे ते ऐकूया. ते रेकॉर्डेडच आहे, मी वाजवतोय आणि आपल्याला ते ऐकूया. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा. स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास संशोधनावर आधारित एक अपूर्व ध्यान पद्धती, शरीराची संवाद. ध्यान ही पौराणिक जगाला लाभलेली अनमोल देणगी आहे. एकाग्रता, कार्यक्षमता, मनशांती, उत्साह, मन आणि शरीराचे संतुलन अशा अनेक गोष्टी ध्यानामुळे साध्य होतात. स्वामी विज्ञानानंद यांनी ध्यानाची सोपी व्याख्या केली आहे. ध्यान म्हणजेच धी अधिक न. धी म्हणजे बुद्धी, न म्हणजे नाही. बुद्धीच्या अहंकाराला नकार देण्याची अवस्था निर्माण करणं म्हणजे ध्यान. खरं म्हटलं तर आपण सततच ध्यान देत असतो. ते बाह्य ठिकाणी पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपण बाहेरचे अनुभव सुखाकांक्षी मनापर्यंत पोहोचवत असतो. पंचेंद्रियांचे दरवाजे बंद करून आपल्या मीकडे लक्ष देणं म्हणजे ध्यान. पण आपलं मन अतिशय चंचल आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया या षड्विकारांच्या वशाने आपल्या मनाला घट्ट आवळून ठेवलं आहे. आपलं सुखाकांक्षी मन या षड्विकारांच्या सहाय्याने सुख घेण्यासाठी धडपडत असतं.
मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिर येत पिकावर. अशी मनाची अवस्था आहे. या चंचल मनाला स्थिर माध्यमावर श्रद्धास्थानावर वेळ असेच केले आहे. नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊनी आले सेजे. शरीराशी संवाद साधत कुंडलिनी शक्ती जाणण्याची ही एक अपूर्व ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवलेली आहे. या कॅसेटच्या माध्यमातून आपण ती अनुभवणार आहोत. पाठगणाच्या तळाशी जो शक्तीचा प्रचंड साठा मानला आहे त्याला कुंडलिनी असे नाव प्राचीन शोधकाने दिलं आहे. या शक्तीला नागिण असंही म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीही कुंडलिनीचे वर्णन नागिण असेच केले आहे. नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊनी आले सेजे जैसे. तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणे अधोमुख सर्पिणी निदेली असे. विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी बंध रेयाची चोखडी खोटी व जैशी. नागिणीचे कुंकवासारखे लाल पिल्लू जसे वेटोळे करून बसावे तशी ती कुंडलिनी नाडी लहानशी 3.5 फेऱ्यांचे वेटोळे घालून आणि खाली तोंड करून एखाद्या सर्पिणीसारखी निजलेली असते. जशी विजेची सुरळी किंवा अग्निज्वालांची वडी किंवा सोन्याची चोख घोटलेली लगडी असावी तशी ती कुंडलिनी असते. कुंडलिनी जागृतीच्या प्रयत्नात अनेक धोके उद्भवतात. ते धोके टाळून साधनेचा लाभ देणारी अधिक निर्धोक साधना शरीराशी संवाद ही या कॅसेटमध्ये सांगितलेली आहे. आपल्या शरीरात एकंदर 6 चक्र अथवा शक्तिस्थाने कल्पिलेली आहेत. त्या प्रत्येक चक्रावर क्रमाक्रमाने एकाग्र होऊन 7व्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणे हे या साधनेचे साध्य आहे. पाठ करण्याच्या तळाशी मन एकाग्र करून सुरुवात करा. नादाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीचे भान राखाल. मन शांत निर्विकल्प करा. त्यानंतर जे घडेल ते सहजतेने होऊ द्या. सर्वात खालचे पाठ करण्याच्या टोकाचे पहिले चक्र मूलाधार चक्र. पहिल्याच्या वर त्याचे नाव स्वाधिष्ठान. तिसरे बेंबीच्या भागात त्याचे नाव नाभी किंवा मणिपूर चक्र. चौथे अनाहत चक्र हृदयाजवळ. 5वे विशुद्ध चक्र कंठाजवळ. 6वे मेंदूच्या भागात आज्ञाचक्र आणि 7वे सहस्त्रार किंवा शून्य चक्र टाळूजवळ आहे. ध्यानाचा मूळ हेतू मनाची समता स्थिती शांती स्थिती निर्माण करणं हा असावा. या शांत स्थितीतून शक्तीचा अनुभव येतो. मनाची समता स्थिती यायची तर बाहेरच्या समतेसाठी काही निस्वार्थ कर्माचा संकल्प करणं आवश्यक आहे. त्यानं ध्यानाला बसल्यावर बाह्य विकल्प कमी येतील. ध्यानाला सुरुवात करताना ज्याचा निस्वार्थ तुम्हाला पटला आहे अशा कोणत्याही त्यागी देशभक्त मानवताप्रेमी व्यक्तीचे देवाचे किंवा श्रद्धास्थानाचे स्मरण करण्यास हरकत नाही. ध्यानाला बसण्याची जागा शांत निवांत अशी निवडावी. कुटी किंवा गुहा निवडल्यास अधिक योग्य. कितीही बाह्य काळजी घेतली तरी भटकणारे मन भरकटतच राहते. त्यामुळे आंतरिक मनोनिग्रह हाच महत्वाचा आहे. बैठकीचे आसन पद्मासन किंवा सुखासन असावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा आणि तसाच तो ठेवण्याची खटपट करावी. पण ध्यानाच्या सहजावस्थेत पाठीचा तोल थोडाफार ढळला तरी चालेल. आसन बैठक जमल्यावर डोळे अर्धवट मिटावे. बुबुळे नाकाच्या शेंड्याच्या बाजूने असावे. याचा अर्थ शेंडा पाहत बसायचे असा नाही. ती त्या दिशेने असावीत एवढंच. नंतर सहजतेने डोळे मिटले तरी चालतील.
सोपेपणासाठी श्वासावर मन केंद्रित करून श्वासाच्या माध्यमातून मन मूलाधार चक्रापर्यंत न्या. श्वासावर मन केंद्रित करताना बुबुळे सहज धर्माने खाली श्वास दिशेकडे जाते. षटचक्रातील प्रत्येक चक्राला विशिष्ट वर्ण रंग कल्पिलेला आहे. मूलाधार चक्राचा आरक्त वर्ण, स्वाधिष्ठान चक्राचा पीत वर्ण, नाभी चक्राचा नील वर्ण, अनाहत चक्राचा धवल वर्ण, विशुद्ध चक्राचा धूम्रवर्ण, आज्ञा चक्राचा शुभ्र स्फटिक वर्ण आणि सहस्त्रार चक्राचा नाना वर्णांची एकत्रता अथवा कृष्ण वर्ण कल्पिलेला आहे. साधना काळात अनेक साधकांना या विविध वर्ण रंगांची अनुभूती येते. शरीरातील कल्पित 6 चक्रे त्यांची स्थाने स्वतःच्या शरीरातल्या त्या ठिकाणी कल्पिणे अवघड जात असेल तर कॅसेट सोबत दिलेले कल्पना चित्र सुरुवातीच्या काळात समोर ठेवून ठीक आहे. या ठिकाणी आपण या पूर्वसूचना बघितल्या. थोडा भाग राहिलाय, परंतु आपण पुढची ध्यानाची प्रक्रिया ही ऍक्च्युली पूर्वसूचना होत्या. आता ध्यान प्रास्ताविक झालं. आता आपण प्रत्यक्ष ध्यानाचा थोडा आज अनुभव घेऊया. आता ही ध्यान प्रक्रिया म्हणजे परत गायडेड मेडिटेशन आहे आणि त्याच्यामध्ये एक एक चक्रातून आपल्याला पुढे पुढे जायला सुचवलेला आहे. तो भाग आहे का. आता प्रत्यक्ष ध्यान प्रक्रिया म्हणजे आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल. आता याच्या पुढे प्रत्यक्ष ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घ्यायचा प्रयत्न करा. हे आत्मा, तुम एकाग्रता शक्ति को अर्जित करने की अति उच्च अवस्था तक पहुंचने वाली हो. तुम्हारे आसपास जहां तक संभव हो उचित वातावरण तैयार किया गया है. बाकी की शांति तुम्हें अपने मन से प्राप्त करनी है. अब कानों से अगल बगल की आवाजें मत सुनो. तुम्हारी सूक्ष्मग्राही नाक से केवल जीवनदायिनी हवा को ही अंदर आने दो. उस एक आवाज के अलावा समस्त बाह्य विश्व को बंद कर दो. अपनी आत्मा से साक्षात्कार करने का एक अपूर्व अनुभव तुम ग्रहण करने वाली हो और उसके लिए प्रथम आवश्यकता है अच्छी बुद्धि की. शांत एकाग्र रहने के लिए तुम स्वयं अपने ही पास अच्छी बुद्धि की याचना करो. सूर्य तेज ने तुम्हें जो आंतरिक शक्ति प्रदान की है उसे तुम अच्छी बुद्धि के लिए व्यय करो. उस प्रतीक का मंत्र सुनो. जब तुम्हें ये शब्द
बार बार सुनाई पड़ेंगे, तब आदत से तुम उनकी तरफ ध्यान नहीं दोगी। परंतु वैसा मत करना। तुमने अच्छी बुद्धि की याचना की है, वो तुम्हें प्राप्त होने वाली है। उसके योग्य बने रहने के लिए तुम शांत एकाग्रता करने जा रही हो। हे आत्मा, तुमने अच्छी बुद्धि की कामना की, तुम्हारे लिए हितकर बुद्धि की इच्छा की। अच्छी बुद्धि का अभिप्राय है समता। हिचकिचाना मत। क्या तुम अपने आप की, स्वयं की अंतर्गत समता को स्थापित करोगे या नहीं? बुद्धि से इस तथ्य का स्वीकार करोगे या नहीं कि तुम अंदर से अपने आप से उचित बर्ताव नहीं करते? तुम पूछोगे कि मैंने अपने आप से अच्छा समता का बर्ताव नहीं किया। हे जीव, कई बुद्धिनिष्ठ अभ्यासकों के अनुसंधान से ये स्पष्ट हो चुका है कि तुम्हारे शरीर की हर एक पेशी में मन है। क्या तुमने कभी उन छोटे छोटे अनगिनत शरीर सहयोगियों की तरफ ध्यान दिया है? गौर करो। अच्छी बुद्धि की देन से जिन पेशियों के सहयोग के कारण तुम हंसते हो, अन्न को पचाते हो, उन सब का एक एक करके एक एक स्तर पर परामर्श लो। जिस प्रकार तुम अतिथियों की पूछताछ करते हो, कब आए, कहां से आए, कैसे हैं, उसी प्रकार अपने शरीर के उन उपेक्षित सहयोगियों से पूछो, कहां से आए। उस प्रश्न से पेशी मन स्वयं से प्रश्न करेगा, मैं कहां से आया। अतः पूछो उससे, पर रुको, तुम्हारी तरफ से मैं ही प्रश्न करता हूं, क्योंकि तुम्हें तो शांत बैठना है। तो क्या तुम्हारी पेशियों को तुम्हारा प्रतिनिधि बनकर प्रश्न करूं? पूछो उनसे कि कहां से आई है। ठीक है, पूछता हूं, कहां से आए? ओहम ओहम ओहम। आप सही अर्थ में एक चित्त हो गए हैं और आपको उस पेशी से उत्तर मिल रहा है। सहज रूप में यूं ही आए हैं हम, पर संतोष की बात है, आज आपने हमें याद किया। आपके शरीर में रहते हुए भी आज तक हमें विषमता का दुख सहना पड़ा था। आज आपने हमारे साथ बातें की, हमें याद किया। हमें भूलिए मत, हमारे साथ बातें करते जाइए। हम तो आपके साथ साथ ही आए हैं। परंतु हे जीव, शरीर की अब्ज अब्ज पेशियों के साथ क्या तुम इस तरह संवाद स्थापित कर सकोगे? तुमने सभी पेशियों के साथ एक साथ बातें की, ठीक ही किया। अब इसी संवाद को मुख्य रूप से 6 स्थानों पर करना है। हम सो हम प्रश्नोत्तर को मन में रखो।
शरीर के निचले हिस्सों से आरंभ करो। पलथी मार कर बैठे ही हो तो कमर के पिछले हिस्से से मस्तिष्क तक के भाग का चयन करेंगे। वही महत्वपूर्ण भाग है। हे जीव, तुमने रीढ़ की हड्डी की तह में प्रतीति का प्रचंड संचय कर रखा है। वहां विभिन्न मार्गों से तुम्हारी शक्ति आवागमन करती है। शरीर के पिछले हिस्से में स्थित प्रथम चक्र का नाम है मूलाधार चक्र। ये चक्र रूप चौराहा महत्वपूर्ण है। यही स्वच्छता के केंद्र हैं। जीव निर्माण के आयुध भी यही है। प्रथमतः इन्हें शुद्ध करना होगा। जाओ, इस चौराहे से नस नस की राहों से समता के, ओज के, शक्ति के संदेश को वहन करो। देखो देखो, बिल्कुल तह से एक सूक्ष्म ओज ऊपर आ रहा है। कितना तेज है उसमें, कितनी दीप्ति। रंग कैसा है बताया नहीं जा सकता, फिर भी सभी ओर से चकाचौंध कर देने वाला तेज। बिंदु में समाहित ब्रह्मांड ऊपर की तरफ बढ़ रहा है, परंतु तुम्हारा ध्यान बिंदु पर ही रहने दो। बाकी का काम तेज की उल्टी धाराएं अपने आप कर देंगी। इस चक्र में तुम सफल रहे। ओम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। जिसने तुम्हारे जीवन को स्वच्छता प्रदान की, मूलादि तेज को सुरक्षित स्थान दिया, वो मूल चौराहा है स्वाधिष्ठान चक्र। तुम उसे पार कर रहे हो। वहां फिर से प्रश्न करो, ओम ओम। उत्तर मिलेगा वही तेज। तुम्हारे प्रिय अन्य जीव से मिलन का ये शक्ति केंद्र है। जब तुमने दूसरे पर निर्भर होने वाले वैवाहिक आनंद का स्वीकार किया है, तो उसका उत्कृष्टत्व यहाँ जागृत हो जाएगा। अब तुम्हारा तेज, तुम्हारी शक्ति स्वाधिष्ठान चक्र में पहुंच गई है। स्व धन अधिष्ठान, ये एक ऐसा स्थान है जिसे तुम अपना अधिष्ठान कह सको। ये तुम्हारे बाल बच्चों का प्रेरणा स्थान है। दूसरी ओर ये उस स्थान का प्रतीक है जहां से तुम्हारी उत्पत्ति हुई है। यहां सुलगने वाली चिंगारी से वो प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिमान, धैर्यवान, वीर्यवान बनेगा। शरीर की समता के समान दूसरे शरीर के साथ संबंध रखेगा। अंतिम संतुलित यात्रा के एक आवश्यक उच्च समभोग को तुमने निष्पक्ष भाव से देखा। इसका उपयोग तुम्हें कुछ समय बाद होगा। उससे तुम्हारे परिवार का, सकल मानवता का कल्याण होगा। कर्तव्य पूर्ति के वचनों से तुम इस चौराहे को पार कर रहे हो। यद्यपि यहाँ वीर्य रसों के कुंभ का निर्माण होता है,
उसके लिए आवश्यक अन्न नाभि केंद्र के अगले चौराहे से मिलने वाला है। उस तरफ तुम बाद में ध्यान देने वाले हो। फिलहाल तुम्हारे शरीर शुद्धि की संपूर्ण क्रिया को अच्छी तरह से पूरी करने के लिए यह आवश्यक है कि नीचे से ऊपर आने वाली सूक्ष्म शक्ति ऊपर आए। वो यही है, तुम दृष्टा बनकर उसे देख रहे हो। मूलाधार चौराहे से स्वाधिष्ठान चक्र में पहुंची इस शक्ति को तुम दृष्टा भाव से देख रहे हो। उसका अनुसरण करते हुए सुगरता से ऊपर आरोहण करने वाली उस शक्ति को देखो। नीचे से ऊपर आई हुई वो सूक्ष्म बिंदु शक्ति निराकार, तेजपुंज, गतिशील, बेला शून्य, सूक्ष्म प्राय परंतु फिर भी पर्वत प्राय। तुम्हारी शक्ति का आश्चर्य तीसरे चौराहे में प्रविष्ट हुआ है। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तीसरा चौराहा कितना विशाल और महत्वपूर्ण है। नाभि केंद्र में, मणिपुर केंद्र में मानो दूसरे मस्तिष्क का ही अवतरण हुआ है। उदर के भिन्न भिन्न अन्नरस, रस शक्ति आदि का रूपांतर करने का अनोखा कार्य यहाँ चारों तरफ से हो रहा है। तुम एकाग्रता से उसकी शुद्धि कर रहे हो। को हम प्रश्न से उसकी पूछताछ तो तुम करने ही वाले हो। सारे अन्न को उत्तम शक्ति में रूपांतरित करने वाले ये तुम्हारे पेशी सहयोगी हैं। दिन भर उनके साथ शांतिपूर्ण व्यवहार करो। अब तुम अपने पेट में गुस्से की लहरें नहीं छोड़ोगे, इसलिए तुम्हारा अन्न शुद्ध रहेगा। ठीक इसी तरह तुम्हारी बुद्धि भी शुद्ध रहे। इस चौराहे में तुम सफल रहे। ओम 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 आज आपण ह्या इथपर्यंतच थांबूया. अजून पुढे चक्र आहेत, परंतु आज आपण साधारणतः अनुभव घेतला ध्यानाचा आणि ह्या पद्धतीने पुढच्या वेळेला कधीतरी जेव्हा जमेल तेव्हा पूर्ण ध्यान करूया. आज आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, त्याच्यामध्ये ध्यानाची आवश्यकता, ध्यानाची पद्धत, ध्यानामध्ये काय होईल, ध्यानामध्ये काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ध्यानाच्या पूर्वसूचना बघितल्या आणि ध्यानाचा साधारणतः 3 चक्रापर्यंतचा अनुभव घेतला. आणि ह्या ठिकाणी आपण थांबूया. शेवटची प्रार्थना घेतो आणि मग तुमचा ध्यान अनुभव कसा आहे याच्याबद्दल, आज कसं वाटलं याच्याबद्दल आपण 1-2 मिनिटं बोलूया. परंतु मी शेवटची प्रार्थना घेतो, आत्मचिंतन प्रार्थना. आपण ही सगळ्यांनी त्या प्रार्थनेच्या स्थितीमध्ये जावं. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ही शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणम. सर्वांना धन्यवाद, सर्वांना नमन. हरिओम. हरिओम.
कोणाला बोलायचं सत बोलायला हरकत नाही. हरिओम. कसा काय एकंदर ध्यानाचा अनुभव बरा वाटला का? आता काय वाटलंय? हॅलो, मला पण वाटलं. हिंदी असल्यामुळे वेगळं वाटलं. वेगळं वाटलं. सवय आहे ना म्हणून. आपण मराठीत ऐकतो जनरली. आपण मराठीत ऐकतो ना. पण मग हिंदीमध्ये मी मुद्दाम हिंदीमध्ये लावला थोडा वेगळा आवाज. बरं वाटलं का मराठीत? नाही, चांगलं वाटलं ते. कारण काय माहितीये का, मराठीत लावलं ना तर आपल्याला जी माणसं माहिती असतात ना बोलणारी, म्हणून त्यांचा आपल्याला थोडा रेफरन्स येतो. अनबायस. पटेल काका तुमच्या हॅलो काका तुमच्याकडे 2 चालू आहे. हा, इथे इको येतोय तुमच्या इथला. तुमचा स्पीकर बंद करा. 2 मिनिट. हा, आता बोला. नाही जोशी काका बोला ना. नाही, मी हेच म्हणलं की आज आपण सुरुवातीला ध्यानाचा बराचसा थिओरिटिकल पार्ट बघितला, त्यामुळे प्रत्यक्ष आज इको काय येतो? एकंदर अनुभव छान तुमचा होता. इको येतोय. कोणाचा? माझा? हो, जोशी काकांचा. आमच्याकडे नाही. माझ्याकडे दुसरा स्पीकर कुठला चालू नाहीये. आता येत नाही. ते पण चांगला येतोय तुमचा आवाज. नो प्रॉब्लेम. ऑन करतो. आता थांबला का? हो, नाही, चांगलाच आहे ना आवाज. थांबला. हा, ठीक आहे. ऑन ऑफ केला जरा. एकंदर अनुभव चांगला होता. काय बोलायचं असेल ते बोला. हॅलो, हरिओम. हा, बोला. एकंदर अनुभव छान होता आजचा. ओके. हा, तेच म्हटलं पुढच्या वेळेला आपण पूर्ण 20 मिनिटाचा आहे, जवळजवळ 20 मिनिटं. आणि त्यातल्या थोड्या अधिक समजून घेतो. नाही, आता या पार्श्वभूमीवर पूर्ण ध्यान घ्यायला काहीच हरकत नाही. हा, तेच ना, घ्यायला हरकत नाही. ते घेऊ आपण पुढच्या वेळेला. म्हणजे मग आतापर्यंत आपण सिस्टमॅटिकली जे काही गोष्टी आहेत उपायाच्या त्या बघण्याचा प्रयत्न केला. आणि पुढच्या वेळेला ध्यान व्यवस्थित. पूर्ण ध्यानच घेऊया. हो, चालेल. हरिओम. बोला पटेल काका बोला. हिंदी असल्यामुळे थोडंसं हे होतं, बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. छान होतं, पण एकंदरीत अनुभव वेगळा होता. बरं. आणि ध्यान लागण्यात खूप हे आलो आणि तुम्ही थांबवलं ते. हिंदी घेण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, ते म्हणजे तुम्हाला योग्य वाटेल ना वाटेल, पण मी म्हटलं जेव्हा आपण मराठीत ऐकतो ना तेव्हा मराठी बोलणाऱ्यांची आपल्याला माहिती, म्हणजे हा कुणाचा आवाज आहे, हा कुणाचा आवाज आपल्याला माहिती असतो. त्यामुळे तो एक बायस निर्माण होतो आपला. वेळेस इथे आपल्याला माणूस माहीत नसतो बोलणारा, म्हणून आणखीन आपण थोडेसे जास्त ध्यानामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो, असं माझा पर्सनल अनुभव आहे. आणि खरंच कसं झालं ना, मग खरंच झालं. मग त्याच्यासाठीच मुद्दाम हिंदीत घेतला मी, कारण हिंदीत बोलणारा माणूस ते मराठीतली कॉमेंट्री प्रमोद भाईंची आहे ना. आता प्रमोद भाई आपल्याला दिसले की प्रमोद भाईंचं मग सगळं आपल्याला इतर गोष्टी पण आठवतात इनडायरेक्टली. बरोबर, काय आपले त्यांच्याशी बोलणं झालं असेल, अनुभव असेल, हे ते, मग त्यामुळे आपलं थोडं डायव्हर्ट होतं अटेन्शन. ते न होण्यासाठी हिंदी. बरोबर, आयडिया छानच आहे. बरोबर, काय हरकत नाही. पुढच्या वेळेला हिंदी घ्या मग. हो, चालेल. ओके. ठीक आहे, बराच वेळ झाला, 10:15 होऊन गेली. ठीक आहे, आपण लॉग आउट करूया. हरिओम. अजून राहायचं असेल तर याच्यावर लिहायला हरकत नाही, पर्सनली लिहायला हरकत नाही. हरिओम. हरिओम.